पॅन कार्ड नंतर आता मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार। दिल्लीत महत्त्वाची बैठक पार। जालन्यातील मंठा इथल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश। दापोलीत माजी आमदार संजय कदम यांनी केला शिवसेनेत प्रवेश। दापोलीतील शिवसैनिकांचा संघर्ष कायमचा संपला, योगेश कदम यांचं विधान। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाकरता 90 कोटी रुपये निधी गोदावरी महामंडळाला वितरित। या प्रकल्पाच्या घरभरणीची कामं समांतरपणे त्वरित सुरू करण्याचे निर्देश। शिरपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा फडकला भगवा। सरपंच पदाकरता शिवसेनेच्या सिंधुताई कांबळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज। राज्यभरात आज शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन। शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसण्याकरता आणि या प्रश्नी सरकारचं लक्ष वेधण्याकरता आंदोलन। अमरावतीच्या कुऱ्हाममध्ये केसर आंब्याची लागवड। केसर आंब्याला आला मोहर। हितेंद्र रनालकर यांनी 500 एकर ठिकाणी केसर आंब्याच्या झाडाची केली आहे लागवड। वाशिममध्ये काँग्रेसकडून आंदोलन। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण। रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर। 85 कोटी 85 लाखांचा शिल्की अर्थसंकल्प। मागील वर्षीच्या तुलनेत 5 कोटींची वाढ। सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सणाच्या शेवटच्या दिवशी पालखी सोहळा। देवगड तालुक्यातील फणस गावात प्रत्येक घरी ग्रामदेवतेची पालखी। 15 दिवसांपूर्वीच उचलबांगडी करण्यात आलेले प्रशासक मोहन निंबाळकर यांच्याकडेच पुन्हा एकदा सोलापूर बाजार समितीचा कारभार सोपवण्यात आला। केवळ 12 दिवसातच निंबाळकरांची पुनर्नियुक्ती केल्यानं आश्चर्य व्यक्त। सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेकरता अनेकांना घरकुल मंजूर। जागा उपलब्ध नसल्यास जिल्हा प्रशासन आता बँकेतून संबंधित लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणार। माथेरानमध्ये शुकशुकाट। पर्यटकांची दिशाभूल आणि लुटमारा विरोधात माथेरान पर्यटन बचाव समितीने पुकारलाय बंद। या कडकडीत बंदमुळे हॉटेल, ठेले, टपऱ्या आणि दुकानांचं शटर डाऊन। राज्याच्या कमाल तापमानात घट। विदर्भात आलेली उष्णतेची लाट ओसरली। राज्यात पावसाला पोषक हवामान। अवकाळी पावसाचा अंदाज। आता गाडीला फास्टॅग नसेल तर आता दाम दुप्पट भरावा लागणार। 1 एप्रिल पासून राज्यात टोल प्लाझावर फास्टॅग ई टोल असणं बंधनकारक। नाथषष्ठी निमित्तानं राज्यभरातून दिंडी पैठण नगरीत दाखल। 20 मार्चला नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं वरवाडीत संत योगानंद बाबा पायी दिंडीचं जल्लोषात स्वागत। नाथषष्ठी यात्रा महोत्सवानिमित्तानं पैठणमध्ये आलेल्या वारकरी भाविकांना बुंदीचा प्रसाद। संत एकनाथ महाराज भोजन सेवेकरींकडून प्रसादाचं होणार वाटप। संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रेला 20 मार्च पासून होणार सुरुवात। मात्र शहरात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिकांना मनस्ताप। भिवंडी स्वच्छतेकरता महापालिकेच्या ताफ्यात 2 गाड्या। महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेसंदर्भात करण्यात आली आहे जनजागृती। गवारेड्यांच्या कळपाच्या धडकेत युवक गंभीर जखमी। कुडाळ तालुक्यातील अणावमधील घटना। लवकरच भारतामध्ये टेस्लाची एंट्री। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इलॉन मस्क यांच्या भेटीनंतर टेस्ला कंपनीनं सुरू केली मुंबई आणि दिल्लीमध्ये नोकर भरती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।